झेंडा वरती जायच्या टायमिंगला नेमका आपला चिमण्या हलून निघाला होता. पण भावानं तुम्हाला काय वाटतं, झेंडा पडल्यानंतर चिमण्या हल्लाय का झेंडा पडायच्या आधी चिमण्या हल्लाय? मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. कोरेगावला मैदानाला निघालो होतो, पण सकाळी निघायच्या आधीच आपल्याला असुद्यात गाडीचा टायर फुटला. मग काय प्रज्वल भाईने आम्ही टायर बदलून टिपणी टाकली. मैदानावरती जायला आज उशीर झाला होता. टोटल आपल्याला 120 किलोमीटरचा प्रवास होता बरं का. शिंगणापूरच्या आसपास आलतो. तिथनं पुढे मग काय आपण पुसेगाव मध्ये आल्यावर मंदिराच्या बाहेरनं दर्शन घेतलं. देवाला म्हणलं आज काहीतरी चांगलं घडू द्या, आज गुलाल लागू द्या कपाळाला. मग काय मैदानावर आल्यावर चिमण्याला आपल्या फाटी दाखवून आणला. मस्तपैकी चिमण्या आपल्या हरणागत कानवर करून चालत होता. फाटी दाखवायला आलतो तेव्हा ही मित्र आलत त्यांचा बी. मग आपण चांगला एक व्हिडिओ घेतला. चिमण्याला बांधून बसलो होतो. वर इकडे एक गाडी गुतलेली दिसली, तर भावानं तुमच्या पुढे व्हिडिओ पोहोचला तर मला नक्की मेसेज करा. मग काय आपला चिमण्या आराम करत होता. तिसऱ्यात आपल्या चिमण्याची गाडी पळणार होती. मग चिमण्याला पाणी करून घेतलं आणि आलो सगळेजण आम्ही फाटीवरती. आज आम्ही 5 जण आलतो. मी, ओंकार, प्रज्वल भाई, यश आणि तेजस. आम्ही आज 5 जण आलो होतो मैदानावरती. आणि आज आपल्या चिमण्याचं नियोजन सातारा रोडवाल्यांच्या वकील सोबत केलं होतं, बच्चन ड्रायव्हरनं. आणि एवढा जीव लावून सुद्धा चिमण्या आज मला माराय बघत होता. याचं लय वाईट वाटलं बरं का. मग काय चिमण्याला घेऊन निघालो होतो खाली. तेजस पण आपला छकड घेऊन निघाला होता खाली. काय विषय नाही म्हणला, मी एकटा छकड उडतो. आपला चिमण्या कसा चालतोय भावांनो, एकदा परत बघा कोणासारखी चिमण्याची आपल्या चाल आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या आपल्या दोन्ही पावत्या कडनं निघल्या होत्या. एक 2 नंबर तासावर निघली होती आणि एक 7 नंबर तासावर निघली होती 3 मध्ये. मग 3 मध्ये गाडी हाणायचं ठरलं. मग खाली जाताना काही मित्र पण दिसलं होतं, त्यांचा पण व्हिडिओ घेतला. खाली गेल्यावर आपलं सुट्टी मेकर आहेत त्यांची गाडी घेतली. त्यांना शेजारचीच आपल्या गाडी सोडायची म्हणून त्यांनी एक सुट्टी मेकर आपल्याला ऍडजस्ट करून दिला होता. मग काय खाली आल्यानंतर आपण चिमण्याची वकीलची जुपणी करायला घेतली. सोन्या ड्रायव्हर आलो होतं कनेरखेडचं, त्यांनी मग काय चिमण्याची जुपणी करून घेतली. फडाबिडा बांधला ओके मध्ये. वकीलची जुपणी केली आणि परत आपला येडा चित्त्या पळणार होता 2 नंबर गटात. त्याचा बी एक व्हिडिओ काढून घेतला. फायर सोबत गाडी हाणायची होती त्याची. मग काय तिथनं पुढे आपल्या गाडी पैसे आलो. पहिला दुसरा गट सुटला की गाडी आपली वळवायची होती. खाली सुट्टीच्या टायमिंगला 19-20 झाले, पण आपली गाडी खाली व्यवस्थित निघून गेली होती. तर तुम्ही भावांनो व्हिडिओत बघू शकता आपला चिमण्या आता कसा बोलतोय. पहिल्यासारखं वासरू परत एकदा रुटीनला लागले. आपण जी वासराच्या मागे मेहनत घेतोय, जे आपलं कष्ट आहेत, त्याचा नक्कीच आपल्याला फळ भेटते का, तर भेटते भावांनो. चिमण्या कसा निकालात घुसलाय बघा. कमिटीनं आपल्याला पहिल्यांदा सामना दिला होता, त्याच्यानंतर आपला निकाल कॅन्सल केला. सगळं करून बघितलं पण काय आपल्याला निकाल भेटला नाही. नंतर मग काय आपलं संतो ड्रायव्हर होतं, त्यांची गाडी एक गटपात झाली. तिथनं पुढे आलो. आपल्या चिमण्यापाशी सगळं आवरून घेतलं. चिमण्या मस्तपैकी बैठक मारली होती चिमण्यानं. एवढा शेजारी कालवा चालू होता तरी वासरू काय उठलं नाही. बसूनच वासरानं पाणी पिलं. मग काय चला म्हणलं लवकर घर जवळ करू. चिमण्याला भरून घेतला आणि खाली आलो. जाताना मग काय बच्चन ड्रायव्हर आणि प्रणव ड्रायव्हर होतं शेंद्र्याचं, त्यांची गाडी घेतली. त्यांच्यावर एक व्हिडिओ केला. आज आपल्या गाडीला चांगली गती लागली होती, पण काय नशिबात नव्हतं आपल्या. जाऊ द्या म्हणलं. मग काय तिथनं पुढे आलो आम्ही पुसेगाव मध्ये आल्यावर चिमण्याला उतरून घेतलं. म्हणलं आज सेवागिरी महाराजांचं दर्शन घेऊन जावं, एवढ्या लांब आलो तर. मग काय बारका महाराज आलं तर त्यांनी आपल्या चिमण्याची पूजा ती केली. नारळ ही फोडून घेतला मस्तपैकी. तर भावांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओत.